नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 689.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 750 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 450 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 3 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 330.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 396.53 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 159.47 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 75.11%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 16 रुपये 50 पैसे म्हणजे 16.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स-डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 167.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 196.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 85.50 रुपये आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 75.64%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स-डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया एम्फेसिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,538.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 47,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,837.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,850 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.41%चे रिटर्न दिले आहे आणि एम्फेसिस लिमिटेडने 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी एम्फेसिस लिमिटेडने एक्स-डेट ठेवली आहे 10 जुलै 2024. चला आता बोलूया केसी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 63,077.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 392.50 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 63,077.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 10,400 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 460.56%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी
या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 जुलै 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने ₹60 फायनल डिव्हिडंड आणि ₹40 स्पेशल डिव्हिडंड असा टोटल ₹100 डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.